नमस्कार सर्वांना. आणि आज आपण शेळी पालनाचा दुसरा दिवस. त्या दिवशी आपण दुसऱ्या घराचं महत्त्व बघत आहोत, जे की साधारणतः पाहुणा घर. आता हे जे शेडच्या बाहेर जे असणारे घरं आहेत किंवा हे घरं का बांधायचे? तर पहिलेच आपण कालच्या सत्रामध्ये बघितलं की आजारी शेळीचं घर किंवा आजारी प्राण्याचं घर. आता आजच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत की पाहुणा घर. आता हे दोन घरं वेगवेगळे आहेत. मग पाहुणा घराचा रोल काय आहे? पाहुणा घर कशासाठी बांधायचे? आता कित्येक वेळेस पाहुणा म्हणजे काय? जर जी शेळी आपण बाजारात विकायला नेली आणि विकली नाही, जी शेळी बाजारात विकायला नेली आणि विकली नाही, तर ती पाहुणा म्हणून संबोधली जाईल. आणि अशा शेळीला सुद्धा आपण पाहुणा घरामध्येच ठेवायचं. ठेवायचं. सगळ्यात दुसरं महत्वाचं की ही शेळी सगळ्यात पाहुणा दुसरं घरामध्ये का महत्वाचं ठेवली आहे? की ही शेळी पाहुणा घरामध्ये का ठेवली आहे? तर त्याचं कारण असं आहे. तर त्याचं कारण असं आहे. सर तुमचा साऊंड म्यूट सर करा. तुमचा साऊंड म्यूट करा. संजय सर. ओके, धन्यवाद. तर साधारणतः ज्या वेळेस आपण पाहुणा शेळी पाहुणा घरात ठेवू, जी विकत आणलेली शेळी असेल किंवा आपण विकायला नेल्यानंतर ती विकली नाही, अशा शेळीला सुद्धा जेव्हा आपण पाहुणा घरात ठेवू, नक्कीच ती इतर रोग पसरणार नाही किंवा इतर तिच्यापासून दुसऱ्या शेळ्यांना रोग होणार नाही. हे पाहुणा घराचं महत्व आहे. मग पाहुणा घरामध्ये काही औषधं पाहिजेत का नाही? नक्कीच पाहिजेत. कोणचे? निर्जंतुकीकरण करणारे, जे की जंतू मारणारे. मग निर्जंतुकीकरण होणं यासाठी आवश्यक आहे पांढरा चुना. म्हणून पाहुणा घराचं जे काय आपण शेड बांधलं आहे 10x10चं किंवा 10x20चं, अशा शेडमध्ये आपण बाहेरून आणि आतून चुना मारायचा आहे. शेळी तिथं आणून ठेवायची आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे द्रव स्वरूपातली औषधं आहेत, ज्यामध्ये जखमेला लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मलम्स असतील, त्यानंतर काही स्प्रे असतील, ते पण आपण तिथे ठेवायचे. त्यानंतर काही गोळ्या असतील, वेदनाशामक गोळ्या असतील, प्रतिजैवक असतील, तेही आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. का? तर पाहुणा घरामध्ये लागणारे औषधं पाहुण्या जी शेळी आलेली आहे तिच्या जे काही प्रॉब्लेम असतील ते तिथंच सॉल्व्ह व्हावा. तिला जे आजार आहेत ते आजार तिथेच रोगमुक्त व्हावी आपली शेळी, हे मेन उद्देश असतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या लसी, ज्या आपण लस म्हणजे व्हॅक्सिन, आणि व्हॅक्सिन हे आपण तंदुरुस्त शेळीला देतो, आजारी शेळीला देत नाहीत. म्हणून जी तंदुरुस्त शेळी आहे आणि अजून आजार उद्भवलेला नाहीये, तेव्हाच आपण तिला लसीकरण सुद्धा करायचंय. जे लसीकरण आपल्याकडून राहिलेलं आहे किंवा कदाचित ETBचं लसीकरण 6-6 महिन्याला आपण रिपीट करतो, त्यामुळे तेही करू शकतात. तर असं लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण आपलं मेन उद्देश आहे की बोकड विक्री, आपलं मेन उद्देश आहे लेंडी विक्री, आपलं मेन उद्देश आहे दूध विक्री, आपलं मेन उद्देश आहे पाठी विक्री. वेगवेगळ्या ज्या काही शेळ्या होतील त्या पण विकायच्यात आपल्याला. तर असे सगळे उद्देश असल्यामुळं आपल्याकडे जे काही तंदुरुस्त असणाऱ्या शेळ्या आहेत, तंदुरुस्त म्हणजे वरून दिसून नाही, तर तिनं दरवर्षी 14 महिन्यामध्ये 2 पिल्ले दिले पाहिजे. 14 महिन्यामध्ये 2दा विली पाहिजे, 2दा पिल्ले दिले पाहिजे, 2 विते झाले पाहिजे. असे जर 2 विते जर झाले, डिलिव्हरी जर झाली 14 महिन्यामध्ये, तर नक्कीच आपण फायद्यात राहू. म्हणून ह्यासाठी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरू नयेत, म्हणून आपण पाहुणा घराची निर्मिती केलेली आहे. पाहुणा घरामध्ये जी शेळी विकलेली नाहीये किंवा आपण विकत आणलेल्या शेळ्या कमीत कमी 7 दिवस तिथे ठेवणार आहोत. तर असे 2 घराचं खूप महत्व आहे, जे की आजारी शेळीसाठी असणारं घर आणि पाहुणा शेळीसाठी असणारं घर. आणि हे दोन्हीही शेड, घर किंवा शेड, हे आपल्या मूळ शेडच्या बाहेर पाहिजे. आता साधारणतः शेळी पालन हे 3 पद्धतीने केले जाते, ज्यामध्ये एक जी की जुन्या काळातली होती मुक्त पद्धत, मोकाट पद्धत किंवा चराऊसाठी सोडणारी मुक्त पद्धत, जी की तेव्हा ठीक होती. कारण त्यावेळेस शेती भरपूर होती. कारण त्यावेळेस बऱ्याच प्रकारच्या चारा, जे की वनस्पती, बोरं, आपटा, सौंदड, भोकर, असे बरेच प्रकारच्या वनस्पती नॅचरली वाढलेल्या होत्या. आणि ह्या वाढलेल्या असल्यामुळे
त्यावेळेस चाऱ्याची कधीच कमतरता आली नाही. परंतु सध्याच्या ह्याच्यामध्ये चराऊ रानं शिल्लक नाहीत. 10 एकर वाल्याकडे 2 एकर झालेलं आहे. अशा वेळेस मात्र आपल्याला कुठेतरी 2 पद्धतीनं शेळीपालन करणं शिल्लक राहिले आहे. ते एक आहे बंदिस्त आणि दुसरं आहे अर्धबंदिस्त. ठाणबंद किंवा अंशतः ठाणबंद. तर बंदिस्त पद्धत ही बऱ्याच शेतकऱ्यांनी करून पाहिली, संशोधनही झालं. पण बंदिस्तमध्ये शेळ्या ह्या चरून म्हणजे शेळ्या ह्या फिरून चरणाऱ्या असल्यामुळे शेळ्या सुधारल्या नाहीत. रोगाचा प्रसार जास्त झाला आणि पर्यायानं तिथे मरतूक झाली. म्हणून बंदिस्त शेळीपालन हे शेळ्यांसाठी योग्य राहिलं नाही. म्हणून आपण अर्धबंदिस्त शेळीपालन इकडे वळत आहोत. अर्धबंदिस्त शेळीपालन म्हणजे असं शेळीपालन ज्याच्यामध्ये शेड पण आहे, फिरण्यासाठी जागा पण आहे आणि चरण्यासाठी आतमध्ये सुद्धा गव्हाण आहे, बाहेर सुद्धा गव्हाण आहे, पाणी आहे आणि आपापल्या वयानुसार त्याचे कटघरे आहेत, कप्पे आहेत. त्यामुळे ही शेळी एकदम त्या भागात अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये उत्तमरित्या वाढ होते. परंतु ह्याच्यातही आपल्याला बारकावे शिकायचे आहे. तुम्ही जर मोठी फिरणारी शेळी आणली आणि अर्धबंदिस्त काय बंदिस्त काय तिला जर ठेवलं तर ती चारा खाणं सोडते, ती चारा खाणं बंद करते आणि पर्यायानं शेळी खराब होते. तिची जी काही शारीरिक अवस्था असेल, शारीरिक अवस्था म्हणजे गाभण, विलेली किंवा वयात आलेली जी काही तिची शारीरिक अवस्था असेल ती व्यवस्थितरित्या राहत नाही आणि शेळी खराब होऊन अशक्त होऊन मरून जाते. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, फिरणाऱ्या शेळीला आपण अर्धबंदिस्त बंदिस्त करू शकत नाहीत. परंतु ज्या 6-6 महिन्याच्या किंवा 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या पुढील ज्या पाटी आहेत, 4 महिन्याच्या पुढील जे बोकड आहेत त्यांना आपण मात्र पाहिजे तसं अर्धबंदिस्त करू शकतो. म्हणून आणि साधारणतः इथं तिसरं ऑप्शन असं येईल की जर आपण शेळी एखाद्या फार्मवरून विकत जर घेतली तर नक्कीच त्या शेळीला सवय असेल अर्धबंदिस्त राहायची तर त्या ठिकाणी ती कुण्याही भागामध्ये व्यवस्थितरित्या राहून साधारणतः आपलं स्वतःचं पोट जगू शकते आणि त्या ठिकाणी तुम्हाला फायद्यात आणू शकते. परंतु जर शेळीला सवय नाहीये फिरायची, शेळीला सवय नाहीये फिरायची किंवा फिरायची सवय आहे अशी शेळी मात्र बंदिस्त, अर्धबंदिस्त किंवा मुक्त ह्याच्यामध्ये ठेवताना त्रास होतो. एक महत्वाचं अति लक्षात ठेवायचं आहे की गोट फार्मिंग मध्ये सगळ्यात जास्त ज्या शेळ्या घ्यायच्या त्या जर आपण एखाद्या फार्मवरून घेतल्या आणि त्या फार्मवर जर रेकॉर्ड व्यवस्थित असेल तर गेल्या शेळ्या न घेता आधी शेळ्या निवडून ठेवायच्या. त्यानंतर 1-2 महिना तिथं लसीकरण केलं का नाही ते बघायचं, नसलं केलं तर आपण तिथेच करायचं आणि त्यानंतर आपण शेळी 15 दिवसांना आपल्या फार्मवर आणायची आहे. पण आणल्यावर ती ठेवायची आहे पाहुणा घरामध्ये, ती ठेवायची आहे पाहुणा घरामध्ये आणि पाहुणा घरामध्ये ठेवल्यानंतरच आपण तिच्यावर उपचार किंवा तिला लागणारे घटक, कमतरता, चाय लागलेली असेल, संडास लागलेली असेल, सर्दी झालेली असेल, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. या अति महत्वाच्या गोष्टी आहेत. मग साधारणतः एक जर आपण पाहिलं की ज्या शेळ्यांना जागा किती पाहिजे, एक घर किती पाहिजे, आता साधारणतः आपण 60 ते 80 एवढ्या आपल्याकडे शेळ्या होणार आहेत असं जर आपण बघितलं तर 60 फीट आणि 20 फीट आणि हाईट जास्तीत जास्त 8 फीट घेतली पाहिजे. साईडची असेल तर 6 फीट, उंचावर असेल तर 8 फीट, जमिनीवर खोल असेल तर 8 फीट आणि उंच असेल तर 6 फीट. म्हणजे 60 बाय 20 म्हणजे 20 ही रुंदी आणि लांबी 60 असं पूर्व पश्चिम शेड बांधायचं आहे. शेडची बांधणी कशी, आता आपण पाहुणा घर बघितलं, आजारी शेळीचं घरही बघितलं, आता मधलं शेड कसं असेल. 60 ते 80 आपल्याकडे शेळ्या होत्या, ह्या अंदाजानं 20 बाय 60चं शेड बांधायचंय. साईडच्या भिंती 6 फुटाच्या पाहिजेत, मधल्या भिंती 10 फुटाच्या पाहिजेत. जर शेड उंचावर असेल तर, मुरुम असेल तर, आणि शेड खोलामध्ये असेल तर मात्र 8 फूट बाहेरच्या असतील आणि मधल्या 12 फूट असतील. असं साधारणतः 60 ते 80 शेळ्यासाठीचं शेड आपल्याला बांधायचंय.
शेड कसं बांधायचं याचे मी तुम्हाला फोटोही काही टाकेल. जेवढं कमीत कमी पैशामधलं शेड असावं, जास्त हायफाय सिमेंटचे पोल हायफाय बांधलेले असे नसावे आणि लो कॉस्टमध्ये शेड असावे, याचे काही तुम्हाला आपण ग्रुपवरही फोटो टाकू, जेणे तुम्हाला अंदाज येईल की आपलं शेड हे कमी खर्चात तयार झालं तर आपण अजून चांगल्या शेळ्या आणू शकतो. तर हे महत्त्वाचं आहे, ज्याच्याने आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शेडची बांधणी बघणार आहोत. हे झालं एक शेडची लांबी रुंदी. आता साधारणतः शेडला एका मोठ्या शेळीला किती जागा लागते? एक मोठ्या शेळीला किती जागा लागते? तर 12 ते 16 स्क्वेअर फीट जागा लागते. म्हणजे 3 फूट रुंद आणि अशी एक साधारणतः 5 ते 6 फूट लांबी, म्हणजे 5 त्रिक 15. तर असं 12 ते 16 फूट स्क्वेअर फीट जागा लागेल एका मोठ्या शेळीला. मग दूध देणाऱ्या आणि विलेल्या शेळीला, दूध देणाऱ्या आणि गाभण शेळीला 5 फूट जास्त म्हणजे 20 स्क्वेअर फीट लागेल. जे बोकडं आहेत त्यांना 20 स्क्वेअर फीट लागेल आणि लहान लहान पिल्ले ज्याला आपण किड्स म्हणतो असे 7 दिवस ते 3 महिन्यापर्यंतचे त्यांना 5 स्क्वेअर फीट एका पिल्लेला जागा लागेल. 3 ते 5 महिन्याच्या आहे त्याला 8 स्क्वेअर फीट जागा लागेल आणि 6 महिने ते 1 वर्ष ह्याला 10 स्क्वेअर फीट जागा लागेल. तर अशा पद्धतीनं ही स्क्वेअर फीट मधली जागा आपल्या लक्षात असली पाहिजे. हे लिखाणकाम पण तुम्हाला म्हणजे लिहिणं होत नसलं तर याची पुस्तिका देईन तेव्हा त्याच्यामध्ये नमूद असेल. तर मोठ्या शेळीला 12 ते 16 स्क्वेअर फीट पर गोट, म्हणजे एका शेळीला 12 ते 16 स्क्वेअर फीट लागेल. दूध देणाऱ्या आणि प्रेग्नंटला म्हणजे गाभणला 20 स्क्वेअर फीट म्हणजे एका लागेल जागा. आणि जे बक्स किंवा बोकडं आहेत त्यांना 20 स्क्वेअर फीट पर बक लागेल. आणि जे लहान लहान पिल्ले आहेत ते 7 ते 3 महिन्याचे म्हणजे 7 दिवस ते 3 महिने यांना 5-5 स्क्वेअर फीट जागा लागेल. आणि 3 ते 5 महिन्याचे असतील त्यांना 8 स्क्वेअर फीट जागा लागेल. आणि 6 महिने ते 1 वर्ष हे जे गटातले असतील त्याला 10 स्क्वेअर फीट जागा लागेल. हे झालं लक्षात. आपल्याला जनरल माहीत असावं की कुणाला किती जागा लागते. आता त्या जागेनुसार मधले कप्पे राहतील. आता बाहेरचे 2 तर कप्पे आपल्याला माहीत झालेत, पण मधले 8 कप्पे खूप महत्त्वाचे आहेत. जे की मधल्या शेडमध्ये फिरण्याची जागा ही अर्धा एकर असेल आणि मधले जे कप्पे आहेत त्यामध्ये आपण 0 ते 3 महिन्याचे पिल्ले आणि त्यासोबत त्यांची जवळच बाजूला माता शेळी म्हणजे विल्याली शेळी. त्यानंतर आपण गाभण शेळी जी 2 महिन्याची गाभण आहे. त्यानंतर आपण अशी शेळी घेऊ जी की डिलिव्हरीला जवळ आलेली आहे म्हणजे 3 महिन्याच्या पुढची गाभण. त्यानंतर 6 ते 8 महिन्याचे बोकडं आणि 6 ते 8 महिन्याच्या पाठी. त्यानंतर 8 ते 12 महिन्याचे बोकडं, 8 ते 12 महिन्याच्या पाठी आणि विक्रीचे बोकडं आणि लागवडीचे बोकड. तर असे मधले 8 कप्पे असतील. आणि साधारणतः बाहेरचे मधले 8 आणि बाहेरचे 2 असं 10 कप्पे असतील एकूण शेळी पालनामध्ये. त्यानंतर असं दुसरं महत्त्वाचं आहे ते की आपण जे चाऱ्याचं नियोजन करणार आहोत ते चाऱ्याचं नियोजन वजनानुसार झालं पाहिजे. म्हणून शेळीचं वजन हे आपल्याला काढता आलं पाहिजे. वजन काढण्यासाठी सूत्र आहे L × G² भागिले 660. आता L म्हणजे लांबी, ही लांबी इंचामध्ये असावी. जो टेप असतो मेजरिंग टेप याचं जर मोजणं बघितलं तर आपण हे इंचामध्ये असावी. लांबी गुणिले G² म्हणजे जे काही आपण गोलाई मोजणार आहोत, घेर मोजणार आहोत त्या पूर्ण पुढच्या पायाच्या मागच्या साईडने टेपने तो पण इंचामध्ये पाहिजे. त्याचा वर्ग म्हणजे 2दा गुणिले घ्यायचं. आणि तिसरं जे असेल तर भागिले 660. हा एक फॉर्म्युला आहे. पुस्तकात तुम्हाला आज गणित दिले जातील. तुम्हाला उदाहरणार्थ काही सोडवायचे पण आहेत. तुम्हाला उदाहरण दिलं म्हणजे प्रॅक्टिस म्हणून तुम्ही तयार होतात. पण आपण शेळीचं वजन काढायला शिकलं पाहिजे. का? वजनावर काय काय आधारित आहे? तर वजनावर आधारित आहे तिचं चाऱ्याचं नियोजन, वजनावर आहे तिथे औषधाची मात्रा, वजनावर आधारित आहे ते पूरक खाद्य, वजनावर आधारित आहे की आपल्याला ती गाभण आहे का नाही कळेल. गाभण असली
तर ती नक्कीच तिचं वजन वाढ असेल, सोबत आहार पण वाढलेला असेल आणि वजनानुसारच आपण त्यांना आहार नियोजन करणार आहोत. तर आज काही तुम्हाला सूत्र आणि फॉर्म्युला ग्रुपवर टाकण्यात येईल. उद्या त्यामध्ये काही गणितं दिली जातील आणि ते तुमच्याकडून सोडवून दिली जातील. एक गणित मी सोडवून दाखवेल आणि तुम्हाला तसे 4 प्रकारचे गणितं उद्या आपल्याला सोडवायचे आहे. तर हे तुम्हाला पाठवले जातील आणि ह्याच्या आधारे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आणि ज्याच्याकडे शेळ्या आहेत त्यांनी आपापल्या शेळ्याचे वजन घ्यायची. तर उद्या प्रॅक्टिकलचा पार्ट असेल शेळ्याचे वजन काढणे, ज्याच्यामध्ये आपल्याला वजन हे काढताच आलं पाहिजे. आणि एक आधी शेळी वजनचा अजून काय फायदा आहे, जर आपण बाजारात गेलो आणि शेळी विकत घ्यायलो, बाजारात जाऊन आपण जर शेळी विकत घ्यायलो, तर अशा वेळेस आपण वजन, शेळीचं वजन माहीत असणं, काढता येणं, ते आपल्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे? जर आपण शेळीचं वजन काढलं आणि त्याच्या आधारे आपण शेळी घेतली तर आपला फायदा होईल का तोटा होईल? नक्कीच फायदा होईल. आणि त्यामुळे आपण वजन काढायला शिकलं पाहिजे. आपण वजन काढायला शिकलं पाहिजे आणि वजन काढता आलं तर त्या सूत्राप्रमाणे तुम्ही म्हशीचं, गाईचं म्हणजे कोणत्याही पशुधनाचं वजन काढू शकता. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं, वय माहीत असणं. जी शेळी तुम्ही विकत घेणार आहात तिचे आपल्याला दातं बघायचे. दातं पाहिल्यामुळे आपल्याला वय माहीत होईल आणि वय माहीत झाल्यानंतर आपल्याला कळेल की ती अजून किती दिवस पिल्ले देऊ शकते आणि किती दिवसानं पिल्ले द्यायला येऊ शकते. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्यामध्ये आपण वय आणि वजन हे शेळीचं काढायला शिकणार आहोत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण शेळ्या पाळणार आहोत, सगळ्या प्रकारच्या, किती प्रकारच्या, की ज्या शेळ्या उद्याच्याला माता शेळी बनणार आहेत, पिल्ले देतील, काही लागवडीचे बोकडं असतील, काही विक्रीचे बोकडं असतील, अशा सगळ्या प्रकारचं आपण त्या ठिकाणी पशुधन ठेवणार आहोत, म्हणजे शेळ्या ठेवणार आहोत. दुसरं असं आहे की ह्याच्यामध्ये आपण जे सगळं काही देणार आहोत खाद्यामध्ये, तर खाद्यामध्ये महत्त्वाचे घटक आहे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जीवनसत्व आणि वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स म्हणजे खनिजे आणि क्षार. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यावर आपण डिटेल्स बघणार आहोत की कोणत्या कोणत्या वयाने कोणत्या प्रकारचं किती प्रमाणाचं खाद्य द्यायचं. आता सगळीकडे कारखाने सुरू झालेत, त्यामुळे त्याचं मोलॅसिस सुद्धा आपल्याला विकत आणायचं. फक्त टक्केवारी कमी आहे, ते कमी टाकावं लागतं. मोलॅसिस हे मिळतं कारखान्यावर, मोलॅसिस मिळतं. जिथे साखर कारखाने आहेत त्यांच्याकडून मोलॅसिस मिळतंय आपल्याला. ह्या गोष्टी आपल्याला आणायच्या. आता हे झाल्या महत्त्वाच्या गोष्टी. आपण मधले कप्पेही केले, शेळीची रचनाही केली, पूर्व पश्चिम रचना असावी. त्यानंतर आपण त्यानुसार त्यांना आपण आहार पण देणार आहोत आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्यांची निवड आपल्याला कळाली, शेळीचं प्रमाण कळालं, सर्व कळालं. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे आपण शेळीपालन चालू करणार आहोत ह्याच्या नोंदण्या. तर ज्यावेळेस आपण ग्रामीण भागात शेळीपालन चालू करणार आहोत, अजून परत सांगतो, ज्याचं शेळीपालन चालू आहे, ज्यांनी ग्रामीण भागात आहे, ते शक्य झालं तर ग्रामीण भागातच रहिवासी काढून घ्या. जर आपली शेती स्वतःच्या मालकीची असेल तर रहिवासी ग्रामीण भागाचा असलं तर अतिउत्तम आहे. आणि नसेल तरी हरकत नाही. तुम्ही जेव्हा शेळीचा फार्म आपण चालू करायलो तर त्याचं व्यवसाय प्रमाणपत्र हे आपण साधारणतः घेतलं पाहिजे. व्यवसाय प्रमाणपत्र आता हे कुणाकडून काढायचंय, तर हे ग्रामसेवकाकडून घ्यायचं. आता त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येईल की मग शेळीपालनाचं प्रमाणपत्र घ्यायचं तर आपल्या शेळ्यांचं नाव पाहिजे. शेळीपालनाला नाव पाहिजे आणि इथं मुद्दाम आपण ठरवतो आपल्या शेळीपालनाचं नाव असेल शेळीपालन उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र. शेळीपालन उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र. आपल्या शेळीपालनाचं नाव काय राहील? डॅश म्हणजे तुम्ही नाव ठरवा. आता कोणी जसं विराट शेळीपालन उत्पादन पुरवठा मार्गदर्शन, कोणी शेतकरी शेळीपालन उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र, कोणी कष्टकरी शेतकरी
कोणी बळीराजा शेळी पालन उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र, नाव कोणचंही ठेवा, फक्त पुढचे जे शब्द आहेत ते पाहिजे. शेळी पालन उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र. आता जे हे नाव दिले आपण त्याचा लेटर पॅड पण बनवायचा आहे, त्याचा गोल शिक्का पण बनवायचा आहे, स्टॅम्प, आणि एक चौकोनी शिक्का पण बनवायचा आहे. गोल शिक्का, चौकोनी शिक्का आणि लेटर पॅड सोबत ग्रामसेवकाचं व्यवसाय प्रमाणपत्र, असे 3 डॉक्युमेंट झाल्यानंतर चौथं डॉक्युमेंट जे येतं ते आपला फॉर्म उद्योग जगतला रजिस्टर करायचा आहे, उद्योग आधारला रजिस्टर करायचा. ते फॉर्म भरताना उद्योग आधार मध्ये महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की तुमचं स्वतःचं सेव्हिंग अकाउंट असलं पाहिजे. त्यानंतर ते फॉर्म भरताना सर्व्हिसेस मध्ये ऍड करायचं. प्रोडक्शन मध्ये आपण कधीच यायचं नाही. शेळ्या पाळणं हा सर्व्हिसेस मध्ये आहे, सेवा आहे. आपण बघा शेळ्या पाळतो, बोकडं मोठे करतो, बोकडं लोकांना खायला विकतो, ही सेवाच आहे. शेळ्या पाळतो, लेंड्या विकतो, ही पण सेवाच आहे. लहान पाठी मोठ्या करून शेळ्या बनवून आपण लोकांना विकतो, ही पण सेवाच आहे. म्हणजे कोणतंही पशुधन वाढवणं म्हणजे ही लोकांची सेवा आहे आणि त्यामुळं ह्याला सर्व्हिसेस मध्ये ऍड करायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हे जे आपलं उद्योग आधारचं प्रमाणपत्र निघाल्यानंतर आपण बँक मध्ये अकाउंट काढायचं. आता बँक मध्ये अकाउंट कुण्या नावचं असेल? डॅड्या शेळी पालन उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र. डॅड्या शेळी पालन उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र ह्या नावाचं अकाउंट असेल, मग आतापर्यंत मला सांगा तुम्हाला कितीही इन्कम मिळालं, मग 5,000, 6,000, 5,000, 6,000, 50,000, 60,000, 50 लाख, 60 लाख, तर हे कुण्या अकाउंटला जमा होईल? शेळी पालन उत्पादन पुरवठा व मार्गदर्शन केंद्र ह्या अकाउंटला होईल. आणि जे की शेळ्याचं अकाउंट असेल, शेळ्याच्या व्यवसायाचं अकाउंट असेल, आणि त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज सुद्धा मिळतील, शासनाच्या स्कीम सुद्धा मिळतील. आणि कशा शासनाच्या स्कीम घ्यायच्या हे पण आपण उद्याच्या सत्रामध्ये शिकणार. तर आज आपण आपल्या शेळी पालनाचं नाव हे फायनल करायचंय. त्यानंतर ते नावाचं लेटर पॅड बनवायचंय. आता रफ बनवा. आता लगेच आपण छापील वगैरे करणार नाही. एका कोऱ्या कागदावर लेटर पॅड बनवा. खाली ॲड्रेस असावा, दिनांक असावा, आवक जावक क्रमांक असावा, जसा लेटर पॅड असतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे शिक्के. तर गोल शिक्का असावा. गोल शिक्क्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने नाव टाकले तेही कळेल, चुकलं तर मी सांगेन. नंतर चौकोनी शिक्का असावा संचालकाचा, तोही शिक्का असावा. आणि ग्रामसेवकाच्या व्यवसाय प्रमाणपत्राचा मसुदा सुद्धा तुम्हाला दिला जाईल. तर अशा ह्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण साधारणतः एकदम सुटसुटीतपणे शेळी पालन कागदोपत्री चालू केलेले. अजून आपण शेळ्या आणल्या नाही, परंतु त्याच्या आधी एवढे डॉक्युमेंट तयार असतील, नक्कीच आपल्याला फायदा होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती चारा पिके लावायची. तर उद्याचं सत्र आपला जो काही शेळ्याचा फार्म आहे ह्याचा गाजावाजा कसा करायचा आहे, प्रचार आणि प्रसार कसा करायचा आहे, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना कसं कळवायचं आहे, याच्याविषयी आपण उद्याच्या सत्रामध्ये माहिती घेणार आहोत. आणि त्याच सोबत लागणारे वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत तेही आपल्याला सांगितले जातील. आणि सोबतच उद्याच्या सत्रामध्ये चारा पिकेसाठी जमिनीची काळजी, आता आपण मातीच्या काळजीपासून करणार आहोत. मातीची काळजी म्हणजे मातीला काय काय पेरणी, त्यानंतर बी कसं वापरायचंय, नांगरणी कशी करायची, कोळपणी कशी करायची, हे काय ते आपण आता उद्या ते बघणार आहोत. त्यानंतर ती मातीची सुपीकता कशी चांगली राहील हे पण आपण बघणार आहोत. म्हणजे साधारणतः आजच्या सत्रामध्ये आपण शेळ्यांचा जो फार्म टाकणार आहोत त्यांचे कोणत्या कोणत्या प्रकारचे कप्पे असतात ते पाहिलं, शेळीच्या मधील कप्पे किती असतात तेही पाहिलं, आणि आजारी ग्रहाचं आणि पाहुणा घर याचं महत्त्वही माहीत करू. आणि त्याच फॉर्मचं अकाउंट असावं हेही आपण आजच्या सत्रामध्ये शिकलेलो आहोत. आणि उद्याच्या सत्रामध्ये मग जमिनीचं व्यवस्थापन, वेगवेगळ्या प्रकारचे चारा पिके याची इत्थंभूत माहिती बघणार आहोत. आणि चारा लागवड झाल्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवस चारा चालेल, एकदल चारा, 2 दिवस द्विदल चारा, आणि पुन्हा त्यानंतर आपण आधुनिक चारा बघू.
आणि हे बघत असताना आज नंतर मग आपण शेळ्यांच्या जाती, एक एक शेळी कशी कशी ओळखायची तेही आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला वय काढणे आणि वजन काढणे हे आलं पाहिजे. म्हणून उद्याच्याला जास्तीत जास्त आपण काही गणितं तुम्हाला पाठवून देऊ. ते तुम्हाला गणितं वहीत सोडवून ते कागद स्कॅन करून किंवा फोटो काढून आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. एक गणित मी सोडून दाखवीन, त्यांनी वय काढणं सोपं असेल आणि तुम्हाला प्रत्येक शेळीचं वय काढता येईल, वजन काढता येईल. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या दृष्टीनं वजन काढणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावर आधारितच औषधाची मात्रा, त्याच्यावरच आधारित जो पूरक खाद्य देणार आहोत ते सगळं त्याच्यावर आधारित असल्यामुळे आपण वजन आणि वय हे दोन्हीही शेळी पालनामध्ये खूप खूप या दोन्ही घटकाला महत्त्व देतो. त्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आजच्या सत्रामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी घेतल्या त्या लिहितच्या आणि नाही लिहिता आलं तर आकलन करायचं, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तर धन्यवाद. आता कुणाचे काही प्रश्न असले तर विचारू शकता. संजय सर, निखिल सर, निवृत्ती सर, हेमंत सर. सर नमस्कार. नमस्कार सर, बोला. खूप खूप छान पद्धतीने सांगताय तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. ओके, थँक्यू. मी गाडी चालवत असल्यामुळे मला नोट्स लिहिता नाही आल्या. नाही आणि आता काल लिहू नका तुम्ही. हां 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 ते याच्याबद्दल नोट्स मिळतील का आपल्याला? हा, मिळणार तुम्हाला notes मिळणार. बर बर, म्हणजे PDF फाईल मिळणार आहे की कसं, हार्ड कॉपी नाही, मिळणार आहे? पुस्तक हार्ड कॉपी. ओके ओके ओके. ते कधी मिळणार आहे? हे सगळं ट्रेनिंग संपल्यावर. 2 महिन्यांनी का? हा, 2 महिन्यांना, कारण बरेच त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऍड होतील ना. बर 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 ओके. पण 2 महिन्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे. हां हां काही अडचण आली तर मी सोबत आहे. येस सर ओके थँक्यू. आणि आमचा जो पार्टनर आहे YouTube वरती जे लाईव्ह व्हिडिओ आहे होणार आहे आणि त्याची ग्रुपमध्ये येणार आहे. तर तुम्ही ज्याच्या वेळेस नोट्स काढायचं आहे किंवा ज्यावेळेस तुम्हाला मागच्या सेशनमध्ये परत जायचं आहे तर तुम्ही युट्यूबच्या त्या लिंकवर जाऊन तारखेवाईज तुम्ही तो सेशन ऐकू शकता परत. तारखेवाईज तो सेशन ऐकू शकता. ओके सर, त्याचे व्हिडिओ सुद्धा तुमच्याकडे राहतील आणि तुम्ही ते काय तारखेवर सर? बघू शकता. ओके सर, त्याचे व्हिडिओ सुद्धा तुमच्याकडे राहतील. ओके, तर आजचा हा सर आता तर कालचा व्हिडिओ आम्हाला बघायला मिळेल का? नक्कीच पूर्ण मिळेल, काही अडचण नाही. अच्छा, हा, म्हणजे आपल्या ग्रुपवरती राहील का तो व्हिडिओ? वर्ड असेल तुमचा मेल तर सांगतील, त्याप्रमाणे तुम्हाला एक पासवर्ड देतील आणि ते तुम्हीच बघू शकता. ओके 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 धन्यवाद. तर ठीक आहे, आजचा मीटिंग संपली. धन्यवाद.